नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे जोशी ब्लॉगचा ब्लॉग असणार आहे हेल्मेट पेंटिंगवर. हेल्मेट आधी मी विचार केलेला की रॅप करायचा, विनाईल रॅप, पण 2-3 जागेवर मी विचारलं तर ते बोलले विनाईल बसणार नाही, निघून जाईल आणि फाटेल पण. तर विनाईलचा प्लॅन कॅन्सल केला आणि त्यानंतर डिसाईड केला की पेंटिंग करूया. तर इकडे लोकल पेंटर आहे आमच्या इकडे, जिथे ऋषभची RX पूर्ण पेंट झाले, पूर्ण चेसिस, बॉडी पॅनल्स वगैरे सर्व. तर तिथेच मी विचारलं आणि माझ्या इथून जवळ पण आहे. तर तिथे तो पेंटर रेडी झाला पेंट करून द्यायला. सो आता माझं जे जुनं हेल्मेट आहे त्याच्यावर स्टिकरिंग्स वगैरे होते, म्हणजे जुने स्टिकर्स होते जे कंपनीकडून भेटलेले. सो ते आता पूर्ण खराब झाले, म्हणजे 2 ते 2.5 वर्ष झाले मला हेल्मेट यूज करताना. सो आता मी विचार केला की हेल्मेट पेंट करतो. तर इथे माझं पूर्ण हेल्मेट आहे, जिथे ज्याची वायझर ब्लॅक आहे पूर्ण. सो बघू शकता पूर्ण स्टिकर्स त्याचे खराब झालेत. आणि इथे मी घरी बसल्या बसल्या एक काढलं होतं पूर्ण या साईडचं, आणि बाकी जाऊन काढायला खूप टाईम जाईल. तर त्यापेक्षा मी पेंटरला विचारलं तर तो व्यवस्थित करून देणार आहे. आणि पूर्ण स्टिकर्स वगैरे सर्व काढून टाकायचं आणि डिसाईड केलं आहे की पूर्ण ब्लॅकमध्ये करायचं आहे. पेंटरला आता हे हेल्मेट वायझर आणि आतून पूर्ण कवर करून द्यायचं जे फोम आहे. हेल्मेट पेंट झाल्यावर हेल्मेटमध्ये पूर्ण ब्लॅक कलर येणार आहे आणि त्याच्यावर जराशे ग्राफिक्स करणार आहे. आणि इकडे पाठीमागे माझं येणार यूट्यूब हँडल. पूर्ण ग्राफिक्स झाल्याच्यानंतर इकडे लिकर मारायचा आहे, जो माझ्या स्टिकर्सला खराब नाही करणार लवकर. पूर्ण न्यूजपेपरने रॅप केलं आहे मी, आणि वरचं वायझर पण काढलं आहे. आणि आता मी इथून जातो आहे सीधा पेंट शॉपमध्ये, तिथे हँडओव्हर करतो. पेंट शॉपच्या इथे आलो आणि हेल्मेट पेंटिंगला दिलं आहे समोरच. आता पण यांचं काम चालू आहे पेंटिंगचं थोडंफार. आणि इकडे माझं हेल्मेट ठेवलं आहे आणि हेच ते काका ज्यांनी पेंट करून दिलेलं. सो आता त्यांनी मला उद्या बोलवलं आहे, उद्या नाही तर परवा. तर मित्रांनो, इथे आहे सेकंड डे आणि मी आलो इथे हेल्मेट घ्यायला. आणि हेल्मेट बघायचं झालं तर इथे पूर्ण ब्लॅक कलर झाला आहे पेंट करून. आणि इथून आता द्यायचा आहे. आतला जो फोम होता तो ओला झाला आहे पेपर लावलेला, पण ठीक आहे. आपल्याला फक्त आता इथे विनाईल करायचं. विनाईलची डिझाईन बघतो मी कोणती करू. सो इथे जो पोर्शन आहे त्यामध्ये चाललं आहे माझं. इथे दोन्ही बाजूला स्टिकर करून घ्यायचं. आणि पाठीमागे येणार माझं यूट्यूब हँडल. तर इथे माझ्या हेल्मेटचे ग्राफिक्स झालेले आहेत थोडेफार. इकडे पिस्टन विथ विंग्सचा स्टिकर लावला पाठी, आणि खाली यूट्यूब चॅनलचं नेम, आणि इकडे बर्थडेट 03 म्हणून पूर्ण. बस जास्त काय ग्राफिक्स केले नाही. करायचं खूप होतं पण काय सुचत नव्हतं म्हणून थोडेफारच केले.
सो जसं व्हिडिओमध्ये बघितलं डिझाईन खूप सारे सिलेक्ट केले होते. प्रिंटिंगमध्ये कटिंग वगैरे होत नव्हतं म्हणून ही सिम्पल डिझाईन मला प्रिंट करायला लागली. सो आता इथून जातो मी सीधा आपल्या पेंटिंगवाल्याकडे, पेंट शॉपकडे. तिथे लिकर भरायचं आहे. माझं हेल्मेट पूर्ण तयार होईल तिथेच. सो आता मी तिथे जातो. माझा हेल्मेट पूर्ण पेंट करून आणलाय मी घरी. सो इथे पाहिजे होता तसा भेटलाय पेंट करून, पूर्ण ग्लॉसी ब्लॅकमध्ये. आधी ब्लॅक कलरचा पेंट नव्हता, त्याच्यावर मी लिकर मारून घेतला आणि त्याआधी स्टिकर्स लावून घेतले. सो हे स्टिकर्स लावले ते नॉन रिमूवेबल आहे, म्हणजे आता लिकर मारला तरी स्टिकर्स निघणार नाही. इकडे माझी बर्थ डेट आहे, सेम इकडे पण नंबर आहे. आणि इथे पाठी माझा चॅनलचा हँडल आणि थोडासा एक स्टिकर बनवून घेतला, पिस्टन विथ विंग्स. सो बघू शकता काय फिनिशिंग आहे. आणि यानंतर आता आतली रॅपिंग पूर्ण काढायची आहे, जी मी करून दिलेली पेपरने पॅड. सो हे काढायचं आहे. त्यानंतर हे ब्लॅक वायझर आहे माझ्याकडे, ऑलरेडी ब्लॅक वायझर आहे, तो फिटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे बाजूचे हेडपीस आहे जे वायझरसोबत फिटिंग होतात ते पण मी पेंट करून घेतले. सो पूर्ण टोटली ब्लॅक, ग्लॉसी ब्लॅकचं फिनिश आहे. सो मस्त पेंट करून दिलं आहे. सो हे मला पूर्ण हेल्मेट भेटला आहे 600मध्ये पेंट करून. सो कोणाला पाहिजे असेल तर मी सांगेन, शॉपचा ॲड्रेस टाकेन कुठे आहे ते. आता मी पूर्ण याला एक फायनल लुक देतो, पूर्ण फिटिंग्स वगैरे करून, आणि सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो लास्टला, तो बघा. तर मित्रांनो, इथे अशा प्रकारे माझा हेल्मेट पेंट करून आणला आहे मी, ओनली 600 रुपीजमध्ये. सो पेंट करायचं असेल आणि तुम्ही माझ्या इथेच नियरबायमध्ये राहत असाल, वसई विरारमध्ये किंवा नालासोपारामध्ये, तर नक्की इथे प्लेसला व्हिजिट करा, शॉपला व्हिजिट करा, तुम्हाला पेंट करून भेटेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.